गाईज वेलकम बॅक टू ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, आज आमचा दिवस खूप भारी आहे. आमचे कालच पूर्ण 102 सबस्क्रायबर झाले आणि आम्ही जसं तुम्हाला प्रॉमिस केलं तर 100 सबस्क्रायबर झाल्यावर ते आम्ही काहीतरी करणार आहे. तर आम्ही आता तेच करायला चालले. आम्हाला आज पावसाने साथ दिली. आता सकाळपासून पाऊस पडत होता. आता भरलंय पण वाटतंय नाही पडलं. तर आता आम्ही आता मठच जाणार. पहिलं कसं देवाला धन्यवाद. पहिलं देवाला धन्यवाद आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचे 100 सबस्क्रायबर पूर्ण केले यासाठी मनापासून धन्यवाद. आणि आता सपोर्ट करत राहा आम्हाला, अजून वाढा. आता 100 आहे, थोड्या दिवसांनी हजर होतील. असंच करत आपण पुढे जाऊ, मोठे होऊ एकसोबत. तर रिनिशला याबद्दल काय म्हणायचं? मला ह्याबद्दल ना तुमचं म्हणजे आभार आहे. तुम्ही लोक आम्हाला लय सपोर्ट करतात आहे. तर सपोर्ट चालू राहू दे. तुम्ही लोक पण सबस्क्राईब करत नाही यार. हे लोक सबस्क्राईब करत नाही आहे, बघतात ते सगळीजण पण सबस्क्राईब करत नाही. याचं मला थोडंसं दुःख आहे, पण जाऊ दे. ती लोक पण करतील कधी ना कधी. आम्ही मेहनत अशीच करत राहू, म्हणजे तुम्ही पण आम्हाला बघून करताल सबस्क्राईब. मेहनत करते जा, फल मिळते जाएगा, आहे की नाही? पण ते असं होतं ना, मेहनत करते काय ठीक होतं तसं. जाऊ दे. करते जाओ, फल की चिंता मत करो. आमचं जरा हिंदी कमजोर आहे. हिंदीचा विषय आमचा थोडासा. आम्ही इंग्लिश मिडियम केला. इंग्लिशमध्ये पण काय बोलतात, इंग्लिशमध्ये पण नाही माहिती. आता फेवरेट सब्जेक्ट बायो आहे. मला बायोमध्ये येतं फेवरेट, पण बायोमध्ये असं काय आहेच नाही ना, म्हणून मला येत नाही. आता मठात गेल्यावरती भेटलो. मी आहे ना, तुम्हाला आहे ना मठामध्ये गेल्यावरती दाखवतो. मठ तुम्हाला माहितीच आहे मठ कसं आहे, पण तुम्ही पण देवाचे दर्शन घ्या. मित्रांनो, आता आम्ही मठामध्ये आलो आहे. पण ना आजच्या दिवशी लय पाऊस, म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे आज लय पाऊस पडतोय. मी तर आतमध्ये जॅकेट घातले फक्त. आतमध्ये बाहेर जॅकेट घातले, आतमध्ये काहीच नाही. मी तर जॅकेट काढून आता रेनकोट घालतो. पण असं डेंजर आहे काय पण आज गर्दी नाही आहे. आज गुरुवार आहे, प्रकट दिन पण आहे, आज गुरुवार पण आहे. तर आमचं दर्शन झाले. आज गर्दी नव्हती. आज मंदिरामध्ये प्रसादामध्ये केळं होतं, नाही घेतलं आम्ही आज, कारण पाऊस पडतोय. आज सर्दी झाली. याच पद्धतीने नील काम करताना आज नील पटपट काम कर. रुको साबजी कधी पोच रहा है. तर आता आम्ही चाललोय दुसऱ्या स्पॉटवरती, आमच्या कामावरती. जे आम्हाला काम करायचं, काम करणारे असले भारी काम करणारे, म्हणजे तुम्हाला समजेल पुढे जाऊन काय काम करणार आहे आम्ही. बहिणी आता काम केलं होतं दोघांचं. अरे मी बोललो ना, समोर रिक्षा नाही, मी असं मारलं तर समोर झाला. जाऊ दे हे सगळं जाऊ दे. आपण चाललो कुठे? डबल गेटला जातोय आता आम्ही. वाजले किती आहे? बरे 12 वाजले आता. म्हणजे खुल्लं भेटेल काय माहिती. भेटलं तर चांगलं आहे, नाही भेटलं तरी चांगलंच आहे. पाऊस नाही आला पाहिजे. रेनकोट घालायला लागेल परत यार. पाऊस आला रेनकोट घालायला लागेल याला. याला रेनकोट घातलायचा पाऊस नाही घालायचं आहे ना. नाही, याला रेनकोट घातला की म्हणजे पाऊस झाला. कसं आहे ना भाई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, रोणामध्ये ना लय ब्लॉगर झालेली. आम्हाला कॉम्पिटिशन द्यायला माणसं उतरले ते मैदानामध्ये, पण ते कसं आहे माहिती ना, आमच्या पुढे कॉम्पिटिशनच नाही कुठे. शेर का शिकार किया नहीं जाता, आमची बराबरीच नाही ना कुठे. बाप से खेला नहीं जाता. अरे काय होतं तो डायलॉग? जाऊ दे, तो भाग कट करणार आहे आता आम्ही. अरे काहीतरी डायलॉग. मित्रांनो, आमचं नशीब थोडंसं कधी कधी अप्स अँड डाऊन्स येतात जीवनामध्ये, म्हणून नुकतंच गेट बंद झाले. माझा टन मारता का? नाही बाई, थांबू थोडा वेळ. जास्त एवढं मला नाही माहिती. टन मारून जायचं कुठं? पेट्रोल पोरगा बघतोय आमच्याकडं. पेट्रोल भरायचं. पेट्रोल भरायचे आता गाडीमध्ये.
आमच्या गाडीला भूक लागली, आम्हाला पण भूक लागले ते दोघांमध्ये पेट्रोल भरून घरी जायचे. काही माणसं मी तोंडाकडे बघतात ते, आम्ही लय फेमस झालो वाटतं. यो नाही तो मित्रांनो, आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललोय. देवी ऑलवेज अनादर वे गो एव्हरीवेअर. आणि पेट्रोल पण भरून झाले आमच्या गाडी बघा. म्हणजे आमच्या गाडीमध्ये फुल पेट्रोल आहे, ते दिसत नाही पण गाडीमध्ये फुल पेट्रोल आहे आमच्या. ते सगळं जाऊ दे, पण ना थोडं सांगू का, जिंदगीमध्ये ना देवी ऑलवेज अनादर वे गो एव्हरीवेअर. म्हणजे कसं एकाच रस्त्यावरती चालत नाही, दुसरे रस्ते पण असतात. म्हणून आम्ही आता दुसरा रस्ता चूज केलेला आहे. 2 रोड असत आहे की नाही, एक शॉर्टकट एक लॉंग कट. तसं म्हणायला तर तो पण लॉंग कट होता, आपण लॉंग कट होतो. शॉर्टकट काहीच नाही, आम्ही 2 रस्त्याच्या मध्ये राहतो ना. मित्रांनो, आता आम्ही आमचा जो वादा केला होता तो आता पूर्ण करायला चाललो आहे. म्हणजेच आम्ही आता गरीबांना देणार आहे थोडंसं. आमच्यामध्ये जेवढी क्षमता होती ना, आम्ही ते कार्य करतो आता. म्हणजे नाही का, आमच्यामध्ये जेवढी क्षमता होती, जेवढे पैसे होते आम्ही तेवढे देतोय. जेवढी आमची सेविंग्स होती तेवढे तर घातले जातं आम्ही. पण आम्ही आज तुम्ही जर आता सपोर्ट करत आहे दादा त्यांना दादा उतर दादा झोपलंय का? आम्ही या दोघांचं या काकांकडे दिले, भेटेल ना त्यांना पुढं देत जाऊ आम्ही. आमचं झालं आहे. मित्रांनो, तुम्ही बोलत असाल व्हिडिओ बंद करून पण करू शकतात, पण पण नाही का आम्ही प्रॉमिस केलं तर ते पूर्ण करते म्हणून ते दाखवायचे फक्त, बाकी काय नाही. आमचा असा उद्देश नाही की नाही का आम्ही देतोय कसं आहे, तसं काय नाही. काहीच नाही आमचं. फक्त आम्ही जे प्रॉमिस केलं तर आम्ही ते पूर्ण करतो, त्यासाठी व्हिडिओ काढतोय. बाकी काय नाही. आणि आमचे पूर्ण 100 सबस्क्रायबर झाले, त्याबद्दलच म्हणजे नाही आमची खुशी आम्ही व्यक्त करतोय ही सगळ्यांना देऊन. आता नेक्स्ट टाईम आमचे 500 सबस्क्रायबर करा. प्रत्येक सबस्क्रायबरच्या मागं एक गोष्ट काही ना काहीतरी आम्ही देणार आहे. तुमचं पण योगदानासाठी तुम्ही एक सबस्क्राईब देऊन टाका. कॉलेज स्कूलमधलं आता पुढे जाऊन परत पण भेटते. गाईज आता आम्ही सगळ्यांना इथे दिले. आमच्या पद्धतीने आमचं योगदान झालेलं आहे. याच पद्धतीने काही डिक्कीट ठेव जाऊ दे. मस्त म्हणजे नाही खूप वागली, तेवढं आम्हाला मनाला चांगलं वाटलं. आम्ही काहीतरी चांगलं गेले तर नक्कीच आम्ही पुढच्या वेळेस आमचे जास्त सबस्क्रायबर झाल्यावरती अजून जास्त काम करणार आहे. अजून जास्त म्हणजे आता जेवढं आमच्याकडनं जमलं तेवढं आम्ही केलं. पण तुम्ही पण योगदान करू तुम्हाला पाहिजे तुम्ही लोक आम्हाला सांगू शकताय, आम्ही अशी कामं करू. तुम्हाला जर योगदान करायचं असेल तर तुम्ही आम्हाला पैसे पण पाठवू शकता. म्हणजे तुमचं नाव घेऊन आम्ही त्यांना वाटू शकतो, म्हणजे नाही का त्यांना देऊ शकतो तुमचं नाव घेऊन. म्हणजे नाही का मित्रांनो, आम्हाला खूपच खरंच भारी वाटलं आहे. बाईनी इथं हात केला आहे आणि याने गाडी टाकलेली आहे. जाऊ दे, काय नाही होत, आपलाच एरिया आहे. काही आता गरम व्हायला लागले, ऊन आले, आता आबाळ चालले. तर आजच्यासाठी एवढंच होतं. परत पुन्हा भेटू. परत पुढे तुम्हाला पुन्हा नवीन ब्लॉग नवीन ॲडव्हेंचर्स करणार आहे आम्ही. आता नाही का जरा मजा येते आता व्हिडिओज काढायला. हळूहळू आता मजा यायला लागली. चालते. आता माझी मावशी चालली आहे. घ्यायला आले का कोण? आली आहे. ओके. काहीच दिसली आहे, तुम्हाला माहितीच आहे. 1 लाख तर आहे ना. त्याच पद्धतीने मी जाऊ का मावशी चाललं चाललंय नाही. माझी मावशी आली वाटतं. बरं झूम कर रे, तिथं झूम कर रे. कोण आहे तो? बाईनीसचा पैसे मोजतोय.
अशाच पद्धतीने गाईस तुम्ही आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाई हा गॅरेजचा मालक आहे. गॅरेजचा मालक आहे. अजून हाय हाय हाय.